हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. जसं की तुम्हाला मी मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, रुद्र गेलेला आहे बाटलच्या स्काउट कॅम्पसाठी 10 दिवसांसाठीच्या जंगलात. मागे दिसत असेलच तुम्हाला किती घनदाट जंगल आहे. तर त्या जंगलामध्ये आज आपण त्याच्या कॅम्प साईटवरती जाणार आहोत. तो कसा राहतोय, काय काय करतोय आणि आजूबाजूला काय एरिया आहे ते सगळं बघण्यासाठी. त्याचा एरिया, तो कॅम्प साईटचा एरिया ऐकूनच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. खरं तर 4200 एकरचा, 4200 एकर एवढ्या क्षेत्रफळामध्ये पसरलेला तो एरिया. जवळपास सगळं लेक्स आहेत, डोंगर आहेत, झाडांनी पूर्ण आजूबाजूला सगळीकडं डोंगरदऱ्याच आहेत आणि खूप सुंदर व्ह्यू आहेत. आणि मुलं तिथे राहतात. रात्री लाईट्स नसते, काही गोष्टी असतात, ॲडव्हेंचरस गोष्टी असतात. म्हणे तिथं साप वगैरे दिसत आहेत. अगं, फोटोज वगैरे आले होते आम्हाला. बघूया रुद्रचा अनुभव कसा असणार आहे आणि त्याचबरोबर हा ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटतोय ते कॉमेंट करून मला सांगायला विसरू नका, कारण तो अनुभव मला तुम्हालाही द्यायचा आहे. लेट्स गो. घरापासून अगदी 2 तासाच्या अंतरावर असलेल्या मिझुरी स्टेटमध्ये एच-रो बार्टल स्काउट रिझर्वेशन या कॅम्पिंग ग्राउंडवरती हा कॅम्प आहे. या कॅम्पला जनरली बार्टल असं म्हणतात. तर बार्टल का म्हणतात, तर हॅरोल्ड रो बार्टल हे 1955 ते 1963 या काळामध्ये कॅन्सस सिटीचे महापौर होते. ते अतिशय निष्ठावान स्काउट लीडर होते. पहिल्या महायुद्धात आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर त्यांनी स्काउटिंगमध्ये आपलं आयुष्य झोकून दिलं. 27 वर्ष ते कॅन्सस सिटी एरिया काउन्सिलचे स्काउट एक्झिक्युटिव्ह होते आणि त्यांच्या स्मरणार्थच हे 4200 एकरमध्ये पसरलेलं एच-रो बार्टल, हॅरोल्ड रो बार्टल स्काउट रिझर्वेशन आजही उभं आहे. आत एंटर केल्या केल्या बरेच असे कॅम्प साईट तुम्हाला दिसायला लागतात, जिकडे तिकडे सगळीकडे टेंटच टेंट आणि जंगलच जंगल दिसायला लागतं. तर रुद्राला मी भेटते किती दिवसानंतर पिल्लू? 5 नाही रे, 4 दिवस झाले ना. तर तो एन्जॉय करतोय पण मस्त. कसं वाटतंय रुद्र? गुड. काय काय करत असतो तिथं? काय काय करत असतो तू? मी खात असतो, पोकर खेळतो पोकर खेळ. आणि माझी मेरिट बॅचेस करतो. कुठला मेरिट बॅच तुला मिळाला आता? AI मेरिट बॅच मिळाली मला आता. अच्छा. अँड व्हॉट एल्स? आता तुझं लेवल अप पण झालं ना? कोणतं झालं? Yes, I am. My feet are now tender. 100 फीट. ओके, गुड. मस्त. तो खूप एन्जॉय करतोय सगळीकडे. इथे तुम्हाला दिसत असतील मागे पण टेंट वगैरे आहेत, हजारो लोक आहेत. मस्त, खूपच छान वाटतं आणि रुद्र एन्जॉय करते ते मला जास्त आवडतंय. आता आपण बघूया रुद्रचा टेंट कसा आहे ते. किती कमीत कमी गोष्टीमध्ये सुद्धा मस्त एन्जॉय करून राहता येतं, हे शिकतात मुलं. जवळजवळ 6000 स्काउट्स दरवर्षी या कॅम्प साईटवरती असतात. या बार्टलमध्ये पार्टिसिपेट करतात. 3000हून जास्त त्यांचे लीडर्स 10 दिवस या जंगलामध्ये राहतात. सो दिस इज ओके. आणि हे हा तुझं कॉट आहे इथं? डर्टी क्लाउड्स. इथे मुलांसाठी काही काही हे ठेवलेले आहेत स्नॅक्स. तुला काय घ्यायचंय? नाईफ. चल दाखव. ओ, ही कोणती नाईफ आहे? 2 inch long. काही आवश्यक गोष्टी त्यांच्या इथं स्टॉल्स आहेत. हे ब्रश वगैरे, नेल कटर, स्विमिंग ग्लासेस आणि भरपूर काही काही आहेत. हे त्यांचं मॅगझिन्स वगैरे आहेत, बुक्स आहेत. यू हॅव एव्हरीथिंग राईट रुद्र? Yeah, I have everything I need, but I want more. Like candy. कॅन्डी. Yeah, ask him. Which one? This one? Come. What do you got, Rudra? I got a 2-inch blade and this काय आहे हे? Osage River Trading Company top. It changes color when I fill it up with slush. ओके. आणि ते नाईफ कसली आहे? It's a 2-inch blade. 2 इंच ब्लेड. आज या मुलांचा फीस्टचा दिवस असतो. 10 दिवसातून एक दिवस असा असतो की जेव्हा पेरेंट्स सगळे भेटायला जाऊ शकतात. आजी आजोबा सुद्धा येतात
आणि सगळे काही ना काहीतरी बनवून घेऊन येतात किंवा दुकानातून विकत घेऊन येतात. कुकीज, फळं, केक्स आणि पास्ता, सॅलड वगैरे अशा गोष्टी. मुलांबरोबर वेळ घालवणं आणि त्यांच्याबरोबर बसून जेवण करणं, गप्पा मारणं, एकमेकांची ओळख करून घेणं याच्यासाठीचा हा खास दिवस असतो. दररोजचं त्यांचं जेवण कॅन्टीनमध्ये बनतं, पण आजच्या दिवशी खास त्यांच्यासाठी ग्रिलमध्ये मीट, चिकन, पोर्क, बीफ इथं जे लोक सगळे खातात त्या गोष्टी त्या इथे बनवलेल्या असतात. व्हेजिटेरियन फूडसाठी सुद्धा भरपूर ऑप्शन्स असतात. Owns this, and they use it for events like this, Bartle, Thanksgiving Camp Out, and a couple other ones, where we could go and cook a big meal for everybody. That makes it a little bit different, a little bit easier. And so we'll do this and do it a couple times a year. A bunch Okay. of different things. ग्रेट. आणि हे मागे डोर्स आहेत. हे मोठं ग्रिल आहे. आणखीन गरम आहे. अथर्वही स्काउट्समध्ये होता आणि तोही या बार्टल कॅम्पला 2-3 वेळा येऊन गेलेला आहे आणि त्यांनी भरपूर एन्जॉय केलेलं आहे. मग जेवण झाल्यानंतर तो रुद्र आणि त्याच्या 1-2 मित्रांना घेऊन चेस खेळण्यासाठी गेला. मुलांना टाईमपाससाठी, खरं तर टाईमपास करायला वेळ नसतोच त्यांना, पण काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून हे चेस वगैरे असे बोर्ड्स आहेत, काही गागा बॉल चेस स्टेशन्स आहेत खेळण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. तसं तर त्यांचा पूर्ण वेळ काही ना काहीतरी ॲडव्हेंचरस करण्यामध्ये जातो. त्यांना त्यांचे बॅजेस असतात, ते कंप्लीट करायचे असतात. त्या बॅजेससाठी त्यांना काहीतरी एक्झाम्स द्यायचे असतात. त्या गोष्टीमध्ये त्यांचा बराच वेळ जातो. हा त्यांचा स्विमिंग पूल. दररोज मुलं इथं स्विमिंग वगैरे करायला येतात. आज बंद आहे आणि एक पर्टिक्युलर बॅज तुमच्याकडे असल्याशिवाय, त्यांची परीक्षा असते, ते झाल्याशिवाय तुम्ही इथे येऊ शकत नाहीत. मोठा आहे भरपूर. सगळीकडे असं पूर्ण जंगलच जंगल आहे. त्याच्यामध्ये हे असे छोटे काही काही कॅन्टीन, डायनिंग हॉल वगैरे बनवलेले आहेत आणि मध्ये हा स्विमिंग पूल. हे त्यांचं डायनिंगचा एरिया आहे पूर्ण. आज जो बंद असतो, आज फक्त ब्रेकफास्ट देतात. तिथे मागे किचन आहे आणि तिथंच ते बनवतात दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. आता तुमच्यासमोर हे काळे कपडे घातलेली आणि वेगळाच ड्रेस असलेली काही मुलं दिसत आहेत. तो काय प्रकार आहे तो आपण जाणून घेऊया. गार्ड बनून उभी आहेत ही मुलं. या बार्टलमधील सगळ्यात प्रतिष्ठित गोष्ट म्हणजे कोणती, तर ट्राईब ऑफ मिकोसे. या संस्थेची सुरुवात 1925मध्ये एच.रो बार्टल यांनी केली. अमेरिकेतील एक आदिवासी जमात आरापाहो आणि स्काउटिंगची काही मूल्ये याचा तो एक सुंदर संगम आहे. पण यात प्रवेश मिळवणं अजिबात सोपं नाही. अनेक वर्षे कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि नेतृत्व, सेवाभाव दाखवणाऱ्या निवडक स्काउटनाच याचा मान मिळतो. आणि विशेष म्हणजे यातल्या सगळे जे रिच्युअल्स असतात, विधी असतात ना, त्या एकदम गुप्त, सिक्रेट ठेवल्या जातात. सदस्य झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि कोणी शेकोटीची काळजी घेतं, कोणी ढोल वाजवून सर्वांना एकत्र बोलवतं, तर कोणी संपूर्ण कॅम्पमध्ये संदेशवाहक म्हणून काम करतं. पण मिकोसेचा खरा उद्देश पद किंवा सन्मान नाही. या परंपरेतून मुलांना नेतृत्व, जबाबदारी, सेवाभाव आणि निस्वार्थपणे समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली जाते. म्हणूनच बार्टल कॅम्पमधून बाहेर पडलेले अनेक स्काउट्स पुढे जाऊन आपल्या समाजाचे सक्षम आणि जबाबदार नेते बनतात. हे जे इथं दिसतंय ना टेंट, तो त्याला टीपी म्हणतात आणि तो म्हणजे नेटिव्ह इंडियन्स, नेटिव्ह अमेरिकन्स राहत होते इथं, रेड इंडियन्स. निसर्ग सौंदर्य, ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स आणि तरीही शांततेचा सुंदर संगम. आणि हे सगळं अनुभवायचं असेल ना, तर ट्रूमन लेक मिझुरीमधील एक खास ठिकाण जे मानवनिर्मित आहे. हा तलाव हजारो एकरामध्ये पसरलेला आहे. त्याची किनारपट्टी जवळपास 960 मैलाहून अधिक आहे. ट्रूमन लेक केवळ आकारानेच मोठं नाही, तर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही तो प्रसिद्ध आहे. चारही बाजूनी घनदाट जंगल, स्वच्छ पाणी आणि शांत वातावरण. हा परिसर अतिशय सुंदर दिसतो. बोटिंग, फिशिंग, कॅम्पिंग, विविध जलक्रीडा, कनोईंग, कायाकिंग या सगळ्या गोष्टींसाठी आणि बार्टल स्काउट कॅम्पमध्ये येणारे हजारो स्काउटसुद्धा या तलावावर कायाकिंग, बोटिंग, कनोईंग करतात आणि लाईफ सेव्हिंग मेरिट बॅच त्याचं प्रशिक्षणसुद्धा त्यांना इथं मिळतं. हे ना, हे ट्रूप 222 दिसते, त्या ट्रूपमध्ये रुद्र आहे
आणि तो 1980 साली काय झाला म्हणता येईल त्याला, 1980 सालापासून आहे हा ट्रूप. आणि त्याचं हे दगड इथे लावलेलं आहे त्यांनी. तसे बरेच आहेत कलरफुल इथे सगळे जे दगड दिसतात ना, तर त्या प्रत्येकावरती त्या लिहिलेलं आहे की कुठला ट्रूप कधी एक्झिस्ट झाला वगैरे. आणि हे इथे जे दिसतंय हा मॅप इथे झाला, तर हे इथं म्हणजे लोन स्टार नाव आहे ह्या कॅम्प साईटचं. तसे बरेच कॅम्प साईट्स आहेत इथे, पण त्याच्यातला हा लोन स्टार जिथे रुद्राचा टेंट आणि कॅम्प आहे, तर त्याच्यातला या साईटवरती रुद्र आहे. आणि बाकी असे भरपूर आहेत इथे त्याचा एरिया. आणि ह्या लेकच्या तिथे आत्ता आम्ही जाऊन आलो. स्विमिंग खूपच मस्त अनुभव आहे. त्याचे वॉटर फाउंटन्स आहेत इथे बऱ्याच ठिकाणी आहेत असे. पाण्यासाठीची ना अशी सोय पण केलेली आहे. हे ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाणी. आणि त्याला इथे नळ बसवलेले आहेत. इथलंच पाणी पिणार ते मुलं. आणि इथे मागे टेंट दिसतात. म्हणजे हे रुद्रच्या ट्रूपपासून आम्ही खूप दूर आलेलो आहे, कारण फिरतोय सगळं. तिकडे पण टेंट्स आहेत. आणि इथे काहीतरी टर्टल्स आहेत ते बघतात मुलं. आणि त्याच्यावरती डिस्कशन सुरू आहे. त्या टर्टलची नावं ठेवली आहेत त्यांनी. बापरे किती आहे ते? 7, 8, 1, 2, 3, 4, 5, 6, Mom, I 7. can't name all these. This I can't even see them. It looks so uncomfortable. Bro, he's just chilling right now. Egg, there's 11. The egg's not gonna make it. There's only 1, 2, 3. There's another one in there. It's in the corner. Chef Tucci Rock. Yeah, it's right there. Yeah, so 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Oh, that's a turtle? Yes! Oh, No, that's a rock. I thought it was. My bad, bro. That's a rock. That's a big turtle. It's way bigger than this. What it... काय काय आहे ते रुद्र? So we have cat here. ओके. हे सगळे रिअल हे आहेत ना? ओ माय गॉड. आणि तिथे ते पाय बघ कशाचं तरी आहे. हां ते बघ ते उचललं. नो आय थिंक टर्की. टच टेबल. ओके. कासवाची पाठ ढाल म्हणून वापरतात, म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये. हे फॉसिल्स जमा केलेले टर्कीचे फेदर्स आहेत होते खाली, है ना? ओ माय गॉड. हे सापाचं हे स्केलेटन सापाचं. हे टर्की. आणि इकडे सापाची काल आहे इथे. बापरे, हे खरे आहेत सगळे, रिअल आहेत. Yeah, I can do it. आणि वूडचं काय? ते लेदर आहे ना तुझ्या हातातलं? Yeah. दाखव. उलट कर. ओके. Bye. Wait, What? what's the time? Time is almost. We need to go. Okay. Say bye. Bye. रुद्र आत्ता पहिल्यांदाच माझ्यापासून दूर आणि एकटा राहिला होता. मी थोडी काळजीत होते, पण त्याला त्याच्या मित्रांबरोबर एन्जॉय करताना बघून मी खूप रिलॅक्स झाले. अवघ्या 4 दिवसातच तो अचानक खूप मला मॅच्युअर वाटत होता. तर असा होता आमचा व्हिजिटिंग डे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगायला मला विसरू नका आणि चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.